मित्रांनो, घरातील वयोवृद्ध किंवा एल्डरली पॅरेंट्सचं बेडरूम डिझाईन करताना या दोन गोष्टींची नक्की काळजी घ्या। सो पहिला महत्त्वाचा मुद्दा येतो सेफ्टी मेजर्स। यामध्ये वॉशरूम्समध्ये किंवा बेडच्या बाजूला जर ग्रॅब बार लावले तर ते धरून चालायला सोपं होईल। त्यानंतर फर्निचरमध्ये इनफ स्पेस असायला हवी की ज्याच्यामध्ये त्यांना वॉकर चालवायचा असेल किंवा व्हीलचेअर चालवायची असेल, ज्यांना ते ओव्हरऑल मॅन्युवर सोपं होईल। त्यानंतर नॉन स्लिपरी टाईल्स तर असायलाच हव्या। त्यानंतर एखादी अलार्म सिस्टमही आपल्याला बसवता येईल की समजा काही इमर्जन्सी असेल आणि एक बटन दाबलं तर आपल्याला काही इनपुट मेसेजेस येतील किंवा नोटिफिकेशन्स येतील। दुसरा महत्त्वाचा मुद्दा येतो पर्सनलायझेशन। पर्सनलायझेशनमध्ये काय येऊ शकतं तर त्यांचे फेवरेट कलर्स अप्लाय करणं किंवा त्यांच्या फेवरेट फोटो मेमरीज अप्लाय करणं हे त्यांच्या इमोशनल वेलबिईंगसाठी फार महत्त्वाचं असतं। त्यानंतर एखादी रिक्लायनर चेअर घेतली, त्यांचं फेवरेट म्युझिक लावण्यासाठी रेडिओची जागा केली, त्यानंतर एखादी बुकशेल्फची अरेंजमेंट केली जिथे व्यवस्थित बुक्स त्यांना दिसतील असे स्टोरेज ठेवलं तर हे त्यांच्यासाठी खूप छान होईल। तर मित्रांनो, या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशा युजफुल टिप्ससाठी तुम्ही एलिगन्सी इंटिरियर डिझाईनला फॉलो करा।